नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, कालच राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात या ठिकाणी आली आणि त्या जाहिरातीमध्ये 274 पदांचा उल्लेख करण्यात आला. तर 274 पदांसाठी स्पर्धा परीक्षा एमपीएससीने आयोजित केलेली आहे. तर त्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना इतिहास हा जो विषय आहे तो त्या इतिहास या विषयाचा अप्रोच नेमका काय असला पाहिजे आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण पूर्व परीक्षेसाठी तयारी या ठिकाणी करणे गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या महत्त्वाचे टॉपिक इतिहास या विषयाचे आपल्याला करणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टींची एक साधक बाधक चर्चा करण्यासाठी आज इथे एक महत्त्वाचं लेक्चर मी या ठिकाणी करत आहे. तर अपेक्षा आहे तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर या ठिकाणी पाहताल आणि इतिहास या विषयाचा अप्रोच कशा पद्धतीचा डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि कोणकोणते घटक आपल्याला इथं अभ्यासावे लागणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर या ठिकाणी देत आहे. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण बेसिक ज्या इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी आपण इथे या ठिकाणी पाहूया, ती थोडीशी समजावून घेऊया. आता ही जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा 274 पदांसाठी असणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे जे 274 पदं जे आहेत, ही 274 पदं हे एकूण 3 विभागामध्ये विभक्त केल्याचं एकंदरीत दिसतं. जसं की काही पदं राज्यसेवाच्या माध्यमातून भरली जाणार आहे. पण 274 पैकी 205 जागा ज्या आहेत तर त्या राज्यसेवेच्या द्वारे या ठिकाणी भरल्या जातील. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी या माध्यमातून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीच्या एकूण 26 जागा यामध्ये इन्क्लूड या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र वनसेवा जी आहे तर त्या महाराष्ट्र वनसेवेची एकूण 43 पदं तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर लक्षात घ्या, 274 जागांमध्ये 205 पदं राज्यसेवेच्या माध्यमातून, 26 पदं स्थापत्य अभियांत्रिकीच्या माध्यमातून आणि 43 पदं जी आहेत ही वनसेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता काल आली जाहिरात, मात्र त्या संदर्भातला अर्ज जो आहे तो अर्ज कधी भरायचा आहे तर लक्षात घ्या, अर्ज भरण्याची तारीख ही 5 जानेवारीपासून या ठिकाणी सुरू होणार आहे. तर 5 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया इथे या ठिकाणी राबवली जाणार आहे, हे लक्षात घ्या. आता पहा, बरेचसे विद्यार्थी काय करतात, बरेचसे विद्यार्थी 25 जानेवारीपर्यंतची वाट पाहतात. आता स्पर्धा परीक्षा जर द्यायची आहे हे निश्चित झालं आहेच, तर मग तुम्ही 25 जानेवारीपर्यंत वाट पाहू नका फॉर्म भरण्यासाठी. तर सुरुवातीच्या 5 दिवसांमध्येच तुम्ही प्लॅन असा करा की सुरुवातीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे. का बरं? कारण काय होतं बघा, की जनरली आपण जेवढं लेट या ठिकाणी फॉर्म भरू तेवढं या ठिकाणी तुम्हाला आवडतं असणारं किंवा मनपसंत असणारं तुमचं सेंटर जो आहे एक्झामिनेशन सेंटर हे या ठिकाणी मिळत नाही. कारण सर्व सेंटर्स या ठिकाणी फुल झाल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा जिल्हा बदलावा लागतो किंवा शेजारील जिल्ह्यामध्ये तुम्हाला जावं लागतं किंवा कधी कधी खूप दूरवरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जावं लागतं. आणि मग या सगळ्या दगदगीमध्ये जे प्रेशर असतं एक्झामिनेशनचं, त्या एक्झामिनेशनच्या प्रेशरबरोबरच हा संपूर्ण जो प्रवास आहे तर त्याचं पण एक वेगळं प्रेशर या ठिकाणी राहतं. आणि ते राहू नये म्हणून तुम्हाला ज्या जिल्ह्यावर तुम्हाला किंवा ज्या मनपसंत सेंटरवर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे तर ते मनपसंत सेंटर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये. आणि म्हणून मग सुरुवातीच्या 5 दिवसांमध्येच या प्रकारे तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे, जो तुमच्या या ठिकाणी या प्रकारचा अर्ज आहे तो तुम्ही या ठिकाणी इथं भरण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा. तर सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये म्हणजे 5 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत या प्रकारचा अर्ज तुम्ही भरण्याचं नियोजन या ठिकाणी करा. 25 जानेवारीपर्यंत वाट पाहू नका, असं माझं या ठिकाणी प्रांजळपणे म्हणणं आहे. पूर्व परीक्षा कधी आहे तर तारीख कधी निश्चित केलेली आहे तर लक्षात घ्या, 28 एप्रिलला पूर्व परीक्षेचा दिनांक या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता पहा, पहिल्यांदाच असं या ठिकाणी झालं की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये साधारणतः 8 महिन्यांचा या ठिकाणी अंतर आहे. तर पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये आहे आणि त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमचा मुख्य पेपर असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं इथं तुम्हाला बराचसा या ठिकाणी अवकाश मिळणार आहे मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी. आता सध्या पूर्व परीक्षेवरच व्यवस्थितरित्या आपण लक्ष या ठिकाणी केंद्रित करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी पूर्व प्लस मुख्य परीक्षेची तयारी ऑलरेडी या ठिकाणी करत आहे त्यांना तर खूप जास्त शुभेच्छा.
कारण भरपूर सारा वेळ तुम्हाला रिव्हिजनला मिळणार आहे. 8 महिन्यांचा वेळ तुम्हाला या ठिकाणी मेन्सची तयारीसाठी दिला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. आता एवढा वेळ का दिला? कारण साहजिकच निवडणुकांचं वर्ष आहे 2024ला. केंद्रीय लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचबरोबर इथं महाराष्ट्र विधान भवनाच्या देखील निवडणुका असणार आहेत. आणि म्हणून हे सगळं निवडणुकाचा प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा इथे या ठिकाणी निश्चित केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर कधी असणार आहे? तर 14, 15 आणि 16 डिसेंबरला. तर 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024ला तुमची मेन्स असणार आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा कधी असणार आहे? तर ती मात्र 23 नोव्हेंबरला निश्चित केलेली आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा, मुख्य परीक्षा. आणि महाराष्ट्र वनसेवा ती तर 28 पासून ते 31 डिसेंबरपर्यंत, म्हणजे सुमारे 1 वर्ष तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी दिलेले आहे. आजपासून 1 वर्ष तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी आहे. त्यामुळं मग व्यवस्थितरित्या आपण आपला अभ्यासाची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला आता सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करत असताना प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी तुमच्यासमोर असली पाहिजे, ॲप्रोच या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या ॲप्रोचनी, त्या स्ट्रॅटर्जीनं तो अभ्यासाचा प्लॅन करूनच तुम्ही आता इथून पुढे आपलं अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर इतिहास या विषयाची स्ट्रॅटर्जी नेमकी काय असणार आहे त्या संदर्भामध्ये मी थोडंसं तुमचं इथे या ठिकाणी वेळ घेणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता इतिहास या विषयावर आता इथं चर्चा करूया. आता बघा, मी काही वेगळं तुम्हाला सांगणार नाही, कारण लक्षात घ्या की असं कोणच प्रेडिक्ट या ठिकाणी करू शकत नाही असे प्रश्न येतील. हां, परंतु स्ट्रॅटर्जी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगितली जाऊ शकते आणि ही स्ट्रॅटर्जी सांगत असताना त्याचा आधार हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असला पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून मग आपण पण त्याच ॲप्रोचनं पुढे या ठिकाणी जाणार आहोत. माझ्याकडे 2013 पासून ते 2023 पर्यंत या मागील 10-11 वर्षांमध्ये आयोगानं इतिहास या विषयावर जे प्रश्न विचारले, ज्या ज्या घटकांवर जे जे प्रश्न आले त्या संदर्भामध्ये इथं लेखाजोखा आपल्याकडं आहे आणि त्या लेखाजोखाच्या माध्यमातून आपण इतिहास या विषयाच्या स्ट्रॅटर्जीवर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आता पाहूया आपण इतिहास या विषयाचं राज्यसेवा पूर्व परीक्षेला वेटेज किती आहे ते आधी आपण इथं पाहूया. आता बघा, 2013ला इतिहास या विषयावर 15 प्रश्न विचारले. 2014ला ते या ठिकाणी 17 प्रश्न या ठिकाणी विचारले. 2015ला जर आम्ही पाहिलं तर एकूण 20 प्रश्न विचारले गेले आणि 2016ला सर्वात जास्त आत्तापर्यंत जेवढ्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्या त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न इतिहास या विषयावर जे विचारले ते 2016च्या पेपरमध्ये एकूण 24 प्रश्न विचारले गेले, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर मात्र 2017ला ही संख्या 17मध्ये आली. 2018ला पण 17 प्रश्न विचारले. 2019ला 15 प्रश्न आहे. 2021ला 20ला तर कोविड होतं त्यामुळे या ठिकाणी परीक्षा होऊ शकली नाही. तर 2021ला 14 प्रश्न विचारले गेले इतिहास या विषयावर आणि 2022ला 16 आहे आणि 2023ला 15 प्रश्न आहे. आता पहा, या सर्व गोष्टींवर आपण या ठिकाणी लक्ष दिल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी लक्षात येतं की इतिहास हा विषय जो आहे हा MPSCसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण ॲन ॲव्हरेज जर आम्ही पाहिलं तर या विषयावर प्रत्येक वर्षामध्ये किमान 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत. किमान 15. आपण हे 24-22 इथपर्यंत तर नाही पकडत, पण जर आलं तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. परंतु किमान 15 प्रश्न तरी इतिहास या विषयावर आयोग दरवर्षी या ठिकाणी विचारत आहे. मग 15 प्रश्न जर विचारत असेल तर इतिहास या विषयाचं वेटेज हे 30 मार्काचं आहे, हे लक्षात घ्या. मग 30 मार्क जे आहे, जे हे 30च्या 30 मार्क जर आपल्या पदरामध्ये जर पडले तर पुढचा प्रवास आपला सहजरित्या सोपा या ठिकाणी होतो. कारण लक्षात घ्या, आपल्याला पण माहिती आहे की मेरिट जे आहे आता हे मेरिट या ठिकाणी GS वरच या ठिकाणी निश्चित केलं जातं. कारण CSAT क्वालिफाईंग आता करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे GS मध्ये हिस्ट्री सारखा जो विषय आहे जो तसा पाहिला तर तुलनेनं सोपा विषय या ठिकाणी मानला जातो. मात्र त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर सर्वात जास्त फजिती हाच विषय परीक्षेमध्ये करतो, हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग या विषयाला आपण हलक्यामध्ये घेणं या ठिकाणी कदापि आपल्याला परवडणार नाही. तर व्यवस्थितरित्या या विषय देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यावर काय काय प्रश्न विचारले ते आपण पाहणं गरजेचं आहे. एवढं तर निश्चित झालं की इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा जर आपल्याला पास करायची असेल.
आता पहा, मागच्या काही जेव्हापासून आपला सीसॅट हा क्वालिफाईंग झाला, तर त्या मागच्या 2-3 वर्षांपासूनचा जर आपण एकूण पूर्व परीक्षेचा मेरिट लिस्ट जर आपण पाहिली, तर साधारणतः 100 ते 110च्या दरम्यान मार्क ज्याला मिळतात, तर ते विद्यार्थी या ठिकाणी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेला क्वालिफाईंग या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून मग 100 ते 110 पर्यंत मार्क जर मिळवायचे असतील, तर लक्षात घ्या, इतिहासासारख्या विषयामध्ये तुम्हाला 30 पैकी किमान 25 प्रश्न इथं मिळालेच पाहिजे, हे लक्षात घ्या. 30 पैकी 25 प्रश्न जर तुम्हाला इतिहास या विषयामध्ये मिळाले, तरच तुम्ही या ठिकाणी इथे मुख्य परीक्षेला क्वालिफाईंग होणार आहात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग हा काही विषय साधा सुद्धा नाहीये, हलक्यामध्ये घेणारा विषय नाही. पूर्वी काय व्हायचं पहा, पूर्वी सीसॅट क्वालिफाईंग असल्या कारणामुळं इतिहास या विषयाकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जात होतं. आणि त्यामुळं इतिहास या विषयाची जी भरपाई आहे ती सीसॅटमधल्या या ठिकाणी कव्हर केली जायची. मात्र आता सीसॅट हा या ठिकाणी काय झालं, क्वालिफाईंग झालेलं आहे. आणि म्हणून मग GSला आता वेटेज आलेलं आहे. आणि त्यामुळं मग तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, GS मधला कोणताही विषय हा आता हलक्यात घेण्यासारखा नाही आहे, आणि इतिहास तर नाहीच नाही. आणि त्यामुळं मग तुम्ही अशा प्रकारे ॲप्रोच या ठिकाणी ठेवा की या विषयामध्ये आपल्याला किमान 25 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे. जनरली काय होतं पहा, की ज्यांचा आर्ट बॅकग्राऊंड आहे, तर त्या आर्ट बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी हे या ठिकाणी व्यवस्थितरित्या या सब्जेक्टला सामोरं जातात. मात्र ज्यांचं इंजिनिअरिंग, डॉक्टरेटचं जे बॅकग्राऊंड आहे, किंवा जे MBA करत आहेत, किंवा अन्य सायन्स बॅकग्राऊंड, कॉमर्स बॅकग्राऊंड असणारे जे विद्यार्थी आहेत, ते इतिहास या विषयापासून थोडेसे दुरावलेले असतात आपल्या शैक्षणिक पद्धतीमुळं. आणि त्यामुळं 10वी नंतर अभ्यासलेला हा विषय परत स्पर्धा परीक्षेच्या वेळेसच अभ्यासावा लागतो. आणि त्यामुळं असे जे विद्यार्थी आहेत, जे BAचं बॅकग्राऊंड नसणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना थोडंसं हा विषय टफ जातो. तर त्याही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये जर व्यवस्थितरित्या आपण अप्रोच ठेवला आणि व्यवस्थितरित्या काम केलं, तर आपल्याला इथं भरपूर मार्क या ठिकाणी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे, पूर्व परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला काय काय घटकांवर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पहा, जनरली जर आपण पाहिलं, तर इतिहास या विषयाचे तसे पाहिले तर एकूण 4 ते 5 महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी एक आहे एन्शियंट इंडिया, दुसरा आहे मिडिवल इंडिया, तिसरा आहे मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियातला एक उपघटक आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील सोशल रिफॉर्मर म्हणजे समाजसुधारक, आणि एक आहे आफ्टर इंडिपेंडंट. तर कृपा करून हे लक्षात घ्या, आपल्याला माहितीच असेल की वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास हा आपल्या राज्यसेवेला आत्ता तरी या ठिकाणी नाही आहे. 2025ला जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी होईल, तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि होणारच येतो. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी जगाचा इतिहास पण आहे. पण आत्ताचा हा जो 2024चा पेपर आहे, तर त्या 2024च्या पेपरमध्ये जगाचा इतिहास नाही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं पाहायला भेटतं की या विषयामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि सोशल रिफॉर्मर हे 4 महत्त्वाचे घटक आपल्याला पूर्व परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. आणि मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही पाहताल, तर त्या मुख्य परीक्षामध्ये तुम्हाला एन्शियंट, मिडिवल हटवून इथं तुम्हाला आफ्टर इंडिपेंडंट ॲड करावा लागत आहे. म्हणजे एन्शियंट, मिडिवल मुख्य परीक्षेला विचारला जात नाही. मॉडर्न इंडिया, महाराष्ट्र आणि सोशल रिफॉर्मर विचारले जातात. आणि याच्यामध्ये एक भर येतो, ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास. त्याला आपण आफ्टर इंडिपेंडंट आपल्या सोप्या बोलीभाषेमध्ये या ठिकाणी बोलतो. तर लक्षात घ्या, तर हा जो घटक आहे स्वातंत्र्योत्तर भारत, तर तो आपण मुख्य परीक्षेसाठीच या ठिकाणी राखून ठेवा. आत्ता त्याचा अभ्यास करून तिथं वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित करा. म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्सचा अभ्यास आत्ता सध्या आपण करणार नाही. आपण फक्त प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि समाजसुधारक हे 4 महत्त्वाचे घटक अभ्यासणार आहोत, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, इथं आपण एक एक घटक या ठिकाणी डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा डिस्कशन ठेवूया, ते म्हणजे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासाचं, एन्शियंट इंडियावर. आता आपला सिलेबस जर आपण पाहिला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, तर त्या सिलेबसमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीनचा उल्लेख कुठेच नाही आहे. आधुनिक भारत आहे, महाराष्ट्र आहे, समाजसुधारक आहे, एवढंच फक्त दिलेलं आहे. परंतु जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आम्ही पाहिले, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये एन्शियंट इंडिया आणि मिडिवल इंडियावर प्रश्न विचारलेले आहेत. आणि ते काही साधे सुधे प्रश्न नाही विचारले, खूप डीपमध्ये विचारलेत. आणि विशेष म्हणजे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्नांची संख्या पण जास्त आहे. आता पाहूया आपण प्राचीन भारताच्या इतिहासावर आयोगाचे नेमका अप्रोच काय आणि किती संख्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा, 2013च्या पेपरमध्ये एन्शियंट इंडियावर 2 प्रश्न आहेत,
2014च्या पेपरमध्ये एन्शियंट इंडियावर 3 प्रश्न आहे. हवा असेल तर तुम्ही हे लिहून पण ठेवा, म्हणजे लेक्चर करत असताना नोट्स काढणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला हे अप्रोच या ठिकाणी समजून येईल. तर 2014च्या पेपरमध्ये 3 प्रश्न आहेत. त्याचबरोबर 2015ला 2 प्रश्न एन्शियंटवर विचारलेत. 2016ला 6 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. तर 2016 खूप महत्त्वाचा, 6 प्रश्न एन्शियंटवर आहे. 2017ला 6 प्रश्न परत विचारले. 2018ला परत 7 प्रश्न या ठिकाणी आहेत आणि 2019ला जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी 6 प्रश्न या ठिकाणी आहेत. म्हणजे हा मुद्दा लक्षात येतोय का आपल्याला की 2016 पासून ते 2019 पर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासावर सातत्यानं 6 आणि 7 अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर मध्ये आपलं लॉकडाऊन आलं आणि त्यानंतर मग इथं अप्रोच आयोगानं चेंज केला, सडनली चेंज केला. आणि त्यामध्ये पाहायला भेटतं की 2021ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. त्याचबरोबर 2022ला तर एकही प्रश्न नाही आणि 2023ला परत 2 प्रश्न आयोगानं इथे या ठिकाणी विचारलेले आहेत. आता पहा काय नेमकं होतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात की मागील 2-3 वर्षांचाच अभ्यास करतात, म्हणजे PYQचं अप्रोच करत असताना मागील 2-3 वर्षांचेच पेपर या ठिकाणी पाहतात. तर तसं करू नका मित्रांनो, कारण काय होतं, आयोग बघा, आयोग तुम्हाला या ठिकाणी कधी गुगली टाकलं हे सांगता येत नाही. जसं की आपल्याला पाहायला भेटतं की जर समजा तुम्ही असा अप्रोच ठेवला की मागील 2-3 वर्षांमध्ये एन्शियंट इंडियावर कमी प्रश्न विचारलेत आणि त्यामुळे या घटकावर दुर्लक्ष तुम्ही केलं आणि डायरेक्ट अचानक आयोगानं 5 ते 6 प्रश्न जर एन्शियंट इंडियावर टाकले तर मात्र तुमची या ठिकाणी अडचण होऊ शकते, कारण तुम्ही अभ्यासलेला नसता तो विषय. आणि म्हणून मग तुम्ही ह्या 2-3 वर्षांमध्ये जे आयोगानं विचारलेले आहे त्याचा अप्रोच न लक्षात ठेवता मागील 10 वर्षांमध्ये या विषयाचं काय वेटेज आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहा की राज्यसेवा मेन्सला एन्शियंट मिडिवल नाही आहे, फक्त पूर्व परीक्षेला आहे. आणि म्हणून मग पूर्व परीक्षेमध्ये एन्शियंट मिडिवलचं वेटेज हे आयोग कायम जास्त ठेवत आलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, कारण तिथं राज्यसेवा मेन्सला फक्त मॉडर्न इंडियावरच 60 प्रश्न विचारले जातात. मॉडर्न आफ्टर इंडिपेंडन्स आणि सोशल रिफॉर्मर 60 प्रश्नांचा मुख्य परीक्षेला हा घटक आहे आणि त्यामुळे तिथं आयोगाला खूप जास्त स्कोप आहे मॉडर्न इंडियावर. आणि म्हणून एन्शियंट मिडिवलचा अप्रोच हा लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेला खूप महत्त्वाचा भूमिका या ठिकाणी बजावणारा आहे या प्रकारचा एन्शियंट इंडिया. दुसरा मुद्दा मी असं सांगेल की 2025चा जर आपण पॅटर्न पाहिला, कारण आयोगाने 23ला जाहीर केलेला आहे की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी होणार आहे, म्हणजे UPSCच्या लेवलवर आता MPSC या ठिकाणी गेलेले आहे. मग लक्षात घ्या, जर असा अप्रोच या ठिकाणी 2025ला या ठिकाणी असणार आहे तर मग आयोग त्याची परिणिती ही आत्ता 24ला या ठिकाणी देईल आणि एन्शियंट मिडिवलवर बरेच प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. बरेच म्हणजे 10 नाही विचारणार, पण किमान 6 प्रश्न, किमान 5 प्रश्न आयोग तुम्हाला एन्शियंट मिडिवलवर विचारतीलच, एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे झालं एन्शियंट इंडियाचं. मिडिवल इंडियावर किती प्रश्न विचारले ते पण थोडंसं आपण या ठिकाणी पाहूया आणि मग एन्शियंट आणि मिडिवलचं एकत्रितपणे आपण काय अभ्यास करणं गरजेचं आहे ते व्यवस्थितरित्या आपण चर्चा करूया. आता इथं पाहायला भेटतं की 2013ला 1 प्रश्न आला, 2014ला 7 प्रश्न आहे, लक्षात घ्या. मिडिवल इंडियावर 2014ला 7 प्रश्न विचारलेले, सर्वात जास्त 2014लाच आयोगानं मिडिवल इंडियावर सर्वात जास्त प्रश्न विचारले, त्यांची संख्या होती 7. पुढे पाहू शकता की 2015ला 1 प्रश्न आहे, 2016ला 2 प्रश्न आहे, 2017ला एकही प्रश्न विचारला नाही मिडिवल इंडियावर, 2018ला 2 प्रश्न आहेत, परत 19ला 2 प्रश्न आहेत, परत 2021ला जर पाहिलं तर लक्षात घ्या इथं एन्शियंट इंडियाची संख्या कमी केली आणि मिडिवल इंडियाची वाढवली आहे, म्हणजे 4 प्रश्न या ठिकाणी आहे. आणि 2022ला तुम्हाला पाहायला भेटतं 2 आणि त्याचनंतर 2023ला पण 2 प्रश्न. म्हणजे हे लक्षात घ्या, तुम्हाला हे लक्षात येतंय की एन्शियंटवर जास्त वेटेज आहे आणि मिडिवलवर तेवढं नाही आहे, कमी वेटेज आहे. म्हणजे एन्शियंटवर जर 5 प्रश्न सरासरी आहेत तर मिडिवलवर सरासरी 2 प्रश्न जरूर आयोगाने विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, या दोन्ही पेपरचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर लक्षात घ्या 7 प्रश्न, किमान 6 ते 7 प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातातच. 6 ते 7 प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातात आणि 7 दुणे 14 एवढी या ठिकाणी यांची संख्या या ठिकाणी होती, म्हणजे एवढे मार्क या विषयामध्ये तुम्हाला मिळू शकतात.
आता पहा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तर त्याला जर दुर्लक्ष नाही केलं, त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपण केला तर आपल्याला इथं 10 ते 14 पर्यंतचे मार्क सहजरित्या मिळू शकतात. एवढं अप्रोच तुमचं या ठिकाणी लक्षात तुम्ही या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. मग आता याचा अभ्यास करत असताना मागील वर्षी आयोगानं काय प्रश्न विचारले आणि आत्ताच्या नव्या ट्रेंडमध्ये आयोग काय नेमके प्रश्न विचारतो तो थोडंसं व्यवस्थितरित्या आपण समजावून घेऊया. आता बघा, प्राचीन भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर आयोग सुरुवातीच्या क्वेश्चन पेपर जर आपण व्यवस्थितरित्या पाहिले असतील तर त्यामध्ये आयोगाचा अप्रोच काय होता. आयोगानं इंडस व्हॅलीवर प्रश्न विचारले. आयोगानं वैदिक कालखंड, ज्यामध्ये खास करून ऋग्वैदिक कालखंड, त्याच्यावर प्रश्न विचारले. त्यानंतर 16 महाजनपदं जे आहे तर त्या 16 महाजनपदांवर प्रश्न विचारले. आधीमध्ये मौर्यांवर एखादा प्रश्न विचारला गेला, आधीमध्ये समुद्रगुप्तावर एखादा प्रश्न विचारला गेला आणि त्याचबरोबर हर्षवर्धन राजा जो आहे त्याच्यावर एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तर या प्रकारचा अप्रोच आयोगाचा यापूर्वी या ठिकाणी राहिला. आता आयोग त्या प्रकारचा अप्रोच थोडासा बदलत आहे. मग आयोग काय विचारतोय लक्षात घ्या, एन्शियंट इंडियावर काय विचारतोय. तर आयोगानं 2021-22च्या दरम्यान पाषाण युग जे आहे तर त्या पाषाण युगावर प्रश्न विचारला आहे, हे लक्षात घ्या. पाषाण युगावर आयोग आता प्रश्न विचारत आहे. 2024ची तयारी करत असताना मित्रांनो, पाषाण युग हा घटक अजिबात या ठिकाणी मिस करू नका किंवा अजिबात या ठिकाणी त्याला चुकवू नका. तर या प्रकारे पाषाण युग जो आहे हा आपल्याला इथे या ठिकाणी खूप महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर इथं मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देईल की आपल्याला अप्रोच या ठिकाणी करत असताना कुठले प्राचीन भारताच्या इतिहासावर अभ्यास करायचा आहे. तर एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे आहे तो म्हणजे पाषाण युग जो आहे. तर पाषाण कालखंड, तर त्याच्यावर आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्याचे 3 कालखंड पडले जातात. एक पुरापाषाण आहे, दुसरा आहे मध्य पाषाण आणि तिसरा आहे नवपाषाण. तर यातल्या ज्या साईट्स आहेत तर त्या साईट्स आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की गर्तावास आहे, कुठे आहे गर्तावास. त्याचबरोबर मेहरगड आहे, तर मेहरगड कुठं या ठिकाणी राहिलं गेलं. त्याचबरोबर डिओज आणि हार्डिंग्स हे ठिकाण नेमकं कुठं आहे, तर त्यांची वैशिष्ट्य ते या ठिकाणी लक्षात घ्या. इनामगाववर प्रश्न विचारले गेले तर ते पण लक्षात घ्या. तर पाषाण युग हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. याचबरोबर आता सध्या आयोग काय विचारत आहे लक्षात घ्या. प्राचीन भारतातील ग्रंथ संपदा जी आहे, तर प्राचीन भारतातील ग्रंथ संपदा यावर आयोग सध्या प्रश्न विचारत आहे. तर ती ग्रंथ संपदा ती आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की कालिदासानं कोणकोणती काव्य आणि कोणकोणती नाटकं या ठिकाणी लिहिली. एक प्रश्न विचारला गेला प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्रीवर. त्याचबरोबर मालविका अग्निमित्र जो आहे तर त्यावर या ठिकाणी कालिदासाचं नाटक जे आहे मालविका अग्निमित्र, त्याच्यावर या ठिकाणी मागच्या वर्षी प्रश्न आलेला होता. तर लक्षात घ्या, ही जी ग्रंथ संपदा आहे प्राचीन भारतातील, तर ती ग्रंथ संपदा व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर प्राचीन काळामध्ये भारतावर झालेली जी आक्रमणं आहे तर त्या आक्रमणांवर विशेष लक्ष केंद्रित या ठिकाणी करा. जसं की सिकंदर अलेक्झांडर, त्या सिकंदर अलेक्झांडरच्या काळामध्ये झालेलं भारतावर आक्रमण ते या ठिकाणी पहा. हुणांच्या काळामध्ये झालेलं आक्रमण, तर त्यावर व्यवस्थित या ठिकाणी काम करून घ्या. आणि याचबरोबर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो चौथा महत्त्वाचा घटक जो आहे तो इथे या ठिकाणी दक्षिण भारत जो आहे तर त्यावर व्यवस्थितरित्या या ठिकाणी काम करा. प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना अभ्यास तर सर्वच घटकाचा करायचा आहे. म्हणजे असं नाही आहे की हडप्पा संस्कृतीचा करायचा नाही. इंडस व्हॅलीचा करा, त्याचबरोबर वैदिक कालखंडाचा करा, सगळ्यांचाच अभ्यास या ठिकाणी करा. परंतु त्यातल्या त्यात फोकस कोणत्या घटकावर करायचा आहे तर पाषाण युगावर फोकस करायचा आहे. त्या काळातील ग्रंथ संपदा जी आहे तर त्या ग्रंथ संपदेवर या ठिकाणी इथं तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ऐतिहासिक साधनं जी होती त्या ऐतिहासिक साधनांवर अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर प्राचीन भारतामध्ये जी आक्रमणं या ठिकाणी झाली त्या आक्रमणांवर या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याचबरोबर दक्षिण भारत जो आहे तर त्या दक्षिण भारतामध्ये चेर, चोल, पांड्य आणि पुढे मग चालुक्य, पल्लव त्यांच्यावर या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि खास करून स्थानिक राज्य जे होते त्या काळातली जी स्थानिक राज्य जी होती तर त्या स्थानिक राज्यावर देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे 5 महत्त्वाचे घटक त्यावर आता भविष्यामध्ये 2024च्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकत आहे. मी म्हणत नाही की जातीलच, मी असं शक्यता व्यक्त करतोय की या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकत आहे, हे लक्षात घ्या.
तर पाषाणयुग ग्रंथसंपदा, त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये झालेली आक्रमणं, त्याचबरोबर भारतामधला खास करून दक्षिण भारत जो आहे आणि याचबरोबर स्थानिक राज्य जे आहे, तर त्या स्थानिक राज्यांवर आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. तर हा महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी समजून घ्या. एन्शियंट इंडिया खूप डिटेलमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. मग ज्यामध्ये आपण जो पारंपरिक हिस्ट्री आहे प्राचीन भारताची ती तर करायचीच आहे. मौर्य राज्य, सप्तांग सिद्धांत, अशोक राज्याचे पिलर्स जे आहेत ते आपल्याला अभ्यास करायचे आहेत. अशोक राज्याची प्रशासन व्यवस्था, गुप्तांची प्रशासन व्यवस्था, हर्षवर्धनाची प्रशासन व्यवस्था ते आपल्याला पाहायचं आहे. सातवाहनांच्या काळामध्ये जे भूमी अनुदान द्यायला सुरू झालेलं आहे, तर कोणता सातवाहन शासक आहे, त्याचबरोबर कोणत्या सातवाहन शासकाचं नाव हे आपल्या टॉलेमीच्या जॉग्राफीमध्ये मिळतं, किंवा कोणत्या कॉईन्समध्ये कोणत्या राज्याच्या काळात कोणकोणते कॉईन्स या ठिकाणी निर्माण केले गेले, त्या सर्व घटकांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. गुप्तांच्या काळामधला भारत सगळं जाणून घ्यायचं आपल्याला. फक्त जास्त फोकस कुठं करा, म्हणजे जे जनरली आपण करत नाही, एन्शियंट इंडियामध्ये जनरली करत नाही. कुठले कुठले घटक करत नाही, तर स्टोन एज करत नाही, तिथं करा. प्राचीन काळातील ग्रंथसंपदा जनरली करत नाही, ते करा. दक्षिण भारत आपण स्किप करतो, तर तो व्यवस्थित या ठिकाणी करा. स्थानिक राज्य जे आहे, शुंग, कण्व, सातवाहन, चेदी यांसारखी जी स्थानिक राज्य आहे ती या ठिकाणी करा. त्याचबरोबर हर्षवर्धन राजाच्या ऱ्हासानंतर गुर्जर प्रतिहार आहे, पाल नावाचं राज्य आहे. वरती दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राष्ट्रकूट आहे, दक्षिणेकडे पल्लव राज्य आहे. तर त्यांच्यावर थोडंसं या ठिकाणी काम करा. तिथे आयोग तुम्हाला जरूर या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. तर तो प्रकारचा अप्रोच एन्शियंट इंडियावर तुमचा या ठिकाणी असू द्या. त्यानंतर मध्ययुगीन भारत जो आहे, तर तो मध्ययुगीन भारत थोडासा आपण इथे या ठिकाणी अभ्यासूया. आता बघा, मध्ययुगीन भारताची तयारी करत असताना काय काय करणं गरजेचं आहे. तर या संख्येनं 2 ते 3 प्रश्न, 2 प्रश्न पकडूया आपण. 2 प्रश्न आयोगानं मिडिवल इंडियावर विचारलेले आहेत. आता बघा, या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचे प्रश्न जर आपण मागील वर्षांच्या प्रश्नांच्या आधारावर जर याची समीक्षा केली, तर आपल्याला असं दिसतं की मिडिवल इंडियाचे जे एकूण 3 ते 4 घटक पडतात, तर त्या 3 ते 4 घटकांपैकी 3 घटकांवर आयोगानं प्रश्न विचारले. मग कोणकोणते घटक आहेत, तर त्यातला एक घटक असा आहे की जो हर्षवर्धन राजाच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये जी मध्य काळामध्ये कुतुबुद्दीन ऐबकाचं राज्य स्थापन होईपर्यंत, ज्याला आपण प्री मिडिवल इंडिया म्हणतो, तर त्या प्री मिडिवल इंडियावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, एक घटक. त्यानंतर मग आपल्याला पाहायला भेटतं दिल्ली सल्तनतचा कालखंड. मग या दिल्ली सल्तनतमध्ये गुलाम राज्य आहे, गुलाम वंशाचं राज्य आहे, त्यानंतर खिलजीचं आहे, मग तुघलकांचं राज्य आहे, त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. पुढे मग सय्यद आहे, लोधी आहे, त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि खास करून दक्षिण भारत जो आहे, तर त्या दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी विजयनगर साम्राज्य जे आहे, तर त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा, मागील 2 वर्षांचा जर अप्रोच आपण पाहिला, 2 वर्ष म्हणजे कोविडच्या नंतर जी वर्ष आपण पाहिली, तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की 2021 पासून 21च्या पुढे जर आपण पाहिलं, तर 2021चा पेपर, 2022चा आणि 2023चा पेपर जर पाहिला, तर 4, 2 आणि 2 अशा अप्रोचनी मिडिवल इंडियावर प्रश्न विचारलेले आहेत. आता हे जे प्रश्न आहेत हे विचारत असताना आयोगानं स्वतःचा पॅटर्न बदललेला आहे आणि मिडिवल इंडियाला हाच पॅटर्न आयोग फॉलो करेल हे लक्षात घ्या. आता जसं की पूर्वी काय विचारत होते, तर दिल्ली सल्तनत पिरियडमधले सगळे शासक, त्यांची नावं, त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात झालेली महत्त्वाचे बदल, त्या सगळ्यांवर विचारले जात होते. आता अप्रोच काय आहे आयोगाचा, की 1526 नंतरचा भारत, त्यावर आयोग सध्या विचारत आहे. पण 1526 नंतरचा भारत अभ्यासत असताना, 1526 नंतरचा भारत इथं अभ्यासत असताना आपल्याला काय काय अभ्यासणं गरजेचं आहे ते थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुघल राज्य जे आहे, तर ते मुघलांचं राज्य, तर मुघलकालीन भारत, त्यावर आयोग सध्या प्रश्न विचारत आहे. मिडिवल इंडियाचा अप्रोच लक्षात घ्या, काय ठेवलं पाहिजे. तर मुघलकालीन भारत, ज्यामध्ये बाबर आहे, अकबर आहे, हुमायून आहे, पुढे आपल्याला पाहायला भेटतं जहांगीर, शहाजहान वगैरे, ही सगळी जी आहे औरंगजेबपर्यंत, ही सगळी राज्य जी आहे, ही सगळे शासक जे आहे, त्यांच्या काळातला इतिहास आपण व्यवस्थित या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. बाबरचं युद्ध कोणाकोणासोबत झालं, हुमायूनचा पराभव कोणी या ठिकाणी केला, त्यानंतर या ठिकाणी अकबर कोणत्या वर्षी या ठिकाणी आला आणि त्यानं 1605 पर्यंत जे राज्य निर्माण केलं, त्यामध्ये कोणकोणत्या भारतीय शासकांचा त्यांनी पराभव केला, त्यांनी नेमकी पॉलिसी राखत असताना त्याची राजपूत पॉलिसी नेमकी काय नेमकी राहिली, त्यानं भारतामध्ये
जमीन सुधारणेमध्ये बदल करत असताना काय काय महत्त्वाच्या बदल त्यांनी घडवून आणले. तर या सामाजिकमध्ये त्याच्या मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला गेला, सती प्रथा त्यांनी बंद केली वगैरे वगैरे. तर ते सगळं आपल्याला त्याच्या सुधारणा ज्या होत्या त्या आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी औरंगजेबापर्यंतचा सगळा इतिहास तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, तो व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. त्यांच्या काळामध्ये जे विविध इतिहासकार आले ते आपण पहा. त्याचबरोबर त्यांच्या काळात जे स्थापत्य कला निर्माण झाली ते आपण पहा. आता बघा, मुघल भारताचा अभ्यास करत असताना मुघलांच्या काळातील स्थापत्य कला जी आहे तर ती स्थापत्य कला व्यवस्थित या ठिकाणी पहा. कारण बघा, मी तुम्हाला हेच म्हणत असतो कायम की पुढच्या वर्षीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आयोग तुम्हाला यावर्षी तुम्हाला या ठिकाणी असे काही प्रश्न टाकत असतो की त्या प्रश्नांवर तुम्ही अभ्यास केलेला नसतो. जसं की 2025चा पेपर जर पाहिला तर तो GSचा पेपर जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाच आपल्याकडे, तर तो GSचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर आहे. मग त्या आर्ट अँड कल्चरच्या बाजूनं 2024ला प्रश्न विचारले जातील. मी काय म्हणतोय, आर्ट अँड कल्चरच्या बाजूनं 2024ला प्रश्न विचारले जातील. आणि म्हणून मग तुम्हाला स्थापत्य कला करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग स्थापत्य कला तुम्ही दिल्ली सल्तनतच्या काळातली पण करा आणि मुघलांच्या काळातली पण करा, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. ठीक आहे. असा एखादा प्रश्न येऊन जाईल की खालीलपैकी कोणता शासक आहे की ज्याच्या स्थापत्य कलेमध्ये हिंदूंची प्रतीक कमळ आणि त्याचबरोबर घंटा यांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सुहुरकुल नीती काय नेमकी आहे, सुलेखन सिस्टीम काय नेमकी आहे, तर यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे बरं का. तर ते व्यवस्थित करा. याचबरोबर या काळातील जे ग्रंथ संपदा आहे ती पण व्यवस्थित पाहून घ्या. कारण या काळामध्ये जे कोण लेखक होते, जे कोण इतिहासकार होते, जियासुद्दीन बर्नी आहे, तहकीके हिंदवर प्रश्न आला बघा, बरुनीचा तहकीके हिंदवर प्रश्न आला. त्याचबरोबर मलिक इसामी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो फिरदोसी आहे. तर यासारखे जे कोणी इतिहासकार आपल्याला पाहायला भेटतात तर त्या इतिहासकारांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर केंद्र काय करायचं आपण, तर मुघलकालीन भारत यावर जास्त भर द्यायचा आहे, तो आपण अभ्यासायचा आहे. या काळामध्ये म्हणजे एकूणच मध्ययुगीन भारतामध्ये जे कोण इतिहासकार आले त्या इतिहासकारांनी लिहिलेली ग्रंथ संपदा, जसं की आपण इब्न बतुता पण पाहतो बघा. इब्न बतुता आला होता भारतात, तर त्यानं भारताच्या संदर्भात काय लिखाण केलं, कोणता ग्रंथ लिहिला, कोणाच्या काळात तो आला होता, तर ते आपण अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. तर मुघलकालीन भारत व्यवस्थित काम करा याच्यावर. कारण बघा की दिल्ली सल्तनतवर मागे साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न आले. आता मागच्या 2 वर्षानंतर आयोग तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे मुघलकालीन भारतावरचे प्रश्न. तर त्यामुळं अकबर करा व्यवस्थित, शहाजहान, जहांगीर करा, औरंगजेब या ठिकाणी करा, बाबर, हुमायून हे पण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. स्थापत्य कला करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये एक सुटणारं राज्य म्हणजे शेरशाह सुरीचं राज्य. लक्षात घ्या, शेरशाह सुरी जो आहे तर त्या शेरशाह सुरीवर आयोग प्रश्न विचारू शकतो बरं का. सुरी वंश जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या सुरी वंशाचे जे शासक आहेत त्यांची क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. कोणकोणते शासक होते, कोणकोणत्या क्रमाने 15 वर्ष राज्य केलं, 4 शासक होऊन गेले, तर त्या 4 शासकांची नावं त्यांची क्रोनॉलॉजी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेरशाह सुरीच्या राज्याचं इम्पॉर्टन्स काय होतं ते आपण पाहणं गरजेचं आहे. त्याच्या काळात काय काय महत्त्वाचे महसूल व्यवस्थेमध्ये बदल वगैरे झालेले आहेत, सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल झाले, ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर शेरशाह सुरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मध्यकाळातील ग्रंथसंपदा इम्पॉर्टंट आहे. मुघलकालीन भारत सगळा व्यवस्थित या ठिकाणी करा. स्थापत्य कला दिल्ली सल्तनतमधली आणि त्याचबरोबर या मुघलकालीन भारतातली ती स्थापत्य कला व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. आणि याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हे करत असताना बघा, बहमनी साम्राज्याकडे दुर्लक्ष होत असतं, तर त्या बहमनी साम्राज्यावर दुर्लक्ष करू नका. बहमनी साम्राज्यातील शासक कोण कोण होते, कोणाच्या काळामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी झाले, त्यावर थोडंसं या ठिकाणी काम करा. म्हणजे स्थानिक राज्य जे होतं ते स्थानिक राज्यावर थोडंसं आपण काम करणं गरजेचं आहे. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर या प्रकारचा अप्रोच मिडिवल इंडियाचा अभ्यास करताना तुम्ही या ठिकाणी करून घ्या, हे या ठिकाणी माझं म्हणणं तुम्हाला आहे. ठीक आहे. तर मुघलकालीन भारत, ग्रंथसंपदा, त्याचबरोबर शेरशाह सुरीचे सगळे राज्य, त्याचं काळखंड आणि त्याचं काळात असणारे शासक, त्याचबरोबर त्या काळातील स्थापत्य कला जी आहे, आणि त्याचबरोबर दक्षिणेकडचं विजयनगर राज्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आले, बहमनीवर एकदा प्रश्न, 1 का 2 वेळा प्रश्न आले. तर इथं थोडंसं व्यवस्थित या ठिकाणी करा. आणि हां, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की या काळामध्ये आलेले जे विदेशी प्रवासी होते, फॉरेन ट्रॅव्हलर जे होते, तर त्या फॉरेन ट्रॅव्हलरवर त्यावर थोडंसं आपण काम करा.
प्राचीन भारतातील प्रवासी आणि त्याचबरोबर आपल्या मिडिवल इंडियावरचे प्रवासी हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. निकोलो कोंटी कोणाच्या काळामध्ये आला ते लक्षात आलं पाहिजे. इब्न बतुता कुठे आला, मार्को पोलो कोणाच्या काळामध्ये आला, त्यांनी काय लिहिलेलं आहे भारताबद्दल ते थोडंसं अप्रोच तुमच्या या ठिकाणी असलं पाहिजे. तर या प्रकारे एन्शियंट मिडिवल हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप जास्त तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, पण एन्शियंट मिडिवल जो आहे तर त्या एन्शियंट मिडिवलला लाईटली पण घेऊ नका, माझं तुम्हाला हे म्हणणं आहे. तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास 2024च्या पेपरमध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जर का 10 ते 12 मार्क तुम्हाला एन्शियंट मिडिवल देत असेल तर त्याकडे व्यवस्थितरित्या काम करावंच लागणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता आपण जाऊया मॉडर्न इंडियाचा अप्रोच काय नेमका असला पाहिजे. आता बघा, मॉडर्न इंडियामध्ये एक घटक आहे ज्यावर आयोगाने प्रश्न विचारला, ते म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि त्याचबरोबरची धोरणं, ब्रिटिशांची धोरणं. आता ब्रिटिश सत्तेची स्थापना कधी झाली आणि त्याचबरोबर ब्रिटिशांनी काय नेमके धोरणं भारतामध्ये आखले, तो एक घटक आहे. आता या घटकावर जर मागील वर्षांच्या परीक्षांमध्ये जर आपण पाहिलं तर किती संख्येने प्रश्न आले ते पहा. 2013ला एकही प्रश्न नाही आला, 2014ला एक प्रश्न आहे, 2015ला एक प्रश्न आहे, परत 16ला एक प्रश्न आहे, 17ला एकही प्रश्न नाही, त्याचबरोबर 18ला एक आहे, 19ला एक आहे आणि त्याचबरोबर 22ला जर आम्ही पाहिलं तर 3 प्रश्न विचारले आहेत. आता बघा, हा जो घटक आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना प्लासी युद्धापासूनचा पुढचा घटक आहे आणि त्या काळात ब्रिटिशांनी जमीन सुधारणा, न्याय सुधारणा, त्याचबरोबर शिक्षण सुधारणा, सामाजिक धोरणामधला बदल, संस्थानिकांबाबत धोरण, तैनाती फौजेसारखं धोरण, तर हे जेवढे काही धोरणं ब्रिटिशांनी आखली ते आणि भारतातील युद्ध जे आहे किंवा ब्रिटिश शासकांनी भारतीय शासकांसोबत केलेले युद्ध, हा इथे या ठिकाणी घटक या ठिकाणी पाहिला जातो. आता बघा, युद्ध करत असताना तुम्ही युद्धाकडे दुर्लक्ष करू नका असं माझं म्हणणं राहील. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्लासीवर हमखास प्रश्न विचारला जातो. एक जर यावर विचारायचं तर प्लासी युद्धावर प्रश्न असतो आणि त्याचबरोबर या काळामध्ये म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना होत असताना भारतात निर्माण झालेले प्रादेशिक राज्य कोणकोणती होती आणि त्यांचा संस्थापक कोण आहे याच्यावर प्रश्न असतात. ठीक आहे, तर तो एक व्यवस्थित करा. राज्य ब्रिटिशांच्या काळामध्ये किंवा ब्रिटिशांची स्थापना होत असताना भारतामध्ये जे प्रादेशिक सत्ता उदयास आल्या तर त्यांचे संस्थापक कोण आहे ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं. चिंकिन खानवर एकदा प्रश्न आलता बघा, तर तो एक व्यवस्थित घ्या. बुरहान उल मुल्क लक्षात ठेवा. त्याचबरोबर इकडं बंगालमध्ये तुमचा मुर्शिद कुली खान जो आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि एकूणच तुम्ही अभ्यास करत असताना युद्ध हा घटक करत असताना हे युद्ध डिटेलमध्ये करत बसू नका. युद्ध डिटेलमध्ये करत बसू नका, फक्त युद्धामध्ये झालेले तह व्यवस्थित करा. युद्धामध्ये जे तह झाले, जसं की एक तहावर प्रश्न विचारला गेला होता श्रीरंगपट्टणमचा तह, तर ते जे तह आहे ते तह व्यवस्थित या ठिकाणी करा. आता बघा, इथं लक्षात घ्या की थोडासा करंट बेस जर आपण या ठिकाणी पाहिलं, करंट बेस, तर आता सध्या मराठा रिझर्वेशनचं वातावरण संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये आहे. मग मराठा रिझर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला इंग्रज मराठा युद्ध जे झालेलं आहे तर ते 3 युद्ध अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे अभ्यासकानं कसा अप्रोच केला पाहिजे, करंटच्या ज्या काही घटना आहेत मग त्याच्यामध्ये बॅक हिस्ट्री थोडीशी पाहणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये इंग्रज आणि मराठा वॉर हा व्यवस्थित या ठिकाणी पहा. 3 युद्ध जी झाली त्या 3 युद्धांमध्ये झालेले तह हे या ठिकाणी लक्षात घ्या. सालबाईचा तह व्यवस्थित करून घ्या, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकत आहे. सालबाईच्या तहावर मेन्सला विचारलं गेलं तर पूर्व परीक्षेला सालबाईचा तह जो महाजी शिंदे आणि ब्रिटिश राज्यकर्ते यांच्यामध्ये या ठिकाणी झाला, खास करून वॉरेन हेस्टिंग, तर तो व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. इंग्रज मराठा युद्ध अप्रोच व्यवस्थित ठेवा बरं का मित्रांनो, हे लक्षात घ्या. बाकी इंग्रज फ्रेंच तितकंसं डिमांड देऊ नका. इंग्रज म्हैसूर एकदा प्रश्न येऊन गेला परत येणार नाही. इंग्रजशी नाही केलं तरी चालणार आहे, फक्त तो 1809चा अमृतसरचा तह जो झाला तर त्या तहावर काय महत्त्वाचे मुद्दे होते, कोणती सीमारेषा ही राज्याची, दोन्ही राज्याची मुख्य सीमारेषा निश्चित केली, बस एवढंच अप्रोच या ठिकाणी ठेवा. आता बघा, धोरणांमध्ये जमीन सुधारणा धोरण, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती करून घ्या. त्याचबरोबर न्यायव्यवस्था, कोणी कोणी कशा कशा प्रकारचे ज्युडिशियल रिफॉर्म केले, खास करून कॉर्नवॉलिस आणि वॉरेन हेस्टिंगनी काय काय रिफॉर्म केले ते व्यवस्थित या ठिकाणी पहा. न्यायव्यवस्थेमध्ये एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला सगळे आयोग पहा. या आयोगामध्ये काय काय कोणकोणते आयोग कोणकोणत्या वर्षी आले आणि कोणकोणत्या आयोगामध्ये कोणकोणते भारतीय लोक सहभागी होते.
रॅली कमिशनमध्ये कोण होतं, सँडर कमिशनमध्ये कोण होतं, इथं हंटर कमिशनमध्ये कोणते भारतीय लोक या ठिकाणी होते, वूडच्या समितीमध्ये अन्य युरोपियन कोणकोणते सदस्य होते, ते व्यवस्थित या ठिकाणी अप्रोचनी तुम्ही या ठिकाणी काम करा. ते व्यवस्थित या ठिकाणी केलं की तुमचं इथं काम भागून जाईल. जास्त लक्ष देऊ नका, फक्त वरवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती माहिती असणं गरजेचं. कारण काय, आयोग कसं करतं जनरली की प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करा अशा प्रकारचं कोणत्या संस्थानिकानं पहिल्यांदा जाहीर केलं, असे एखादे प्रश्न येतात. किंवा कोण होतं ते केंद्रीय विधिमंडळामध्ये ज्यांनी शिक्षण भारतामध्ये मोफत आणि सक्तीचं करा अशा प्रकारचा प्रस्ताव सादर केला 1911ला. तर तसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर थोडंसं व्यवस्थितरित्या एज्युकेशन पॉलिसी जी आहे ना, तर ती व्यवस्थितरित्या समजून घ्या, त्याच्यावर थोडंसं व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी काम करा. बाकी आंग्ल प्राच्य विवादामध्ये कोण आंग्लवादी आहे, कोण प्राच्यवादी आहे, हे अप्रोच थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवा. आता सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे 1857चा विद्रोह. मित्रांनो, की दरवर्षीच्या पेपरमध्ये 1857चा विद्रोह कंबाईनमध्ये पण विचारतात आणि राज्यसभेमध्ये पण विचारतात. आता हा 1857चा उठाव जो आहे हा अभ्यासत असताना आपण काय अप्रोच ठेवला पाहिजे ते लक्षात घ्या. आपण खास करून महाराष्ट्र बेस अप्रोच या ठिकाणी ठेवा. 1857चा विद्रोह अभ्यासत असताना महाराष्ट्राचा अप्रोच या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठे कुठे विद्रोह झाले आणि त्या त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी कोणी केलं, भारतामध्ये कुठे झालं त्याच्यावर येऊन गेलेले. तो एक जमाना होता, झाशीचा विद्रोह कोणी केला, त्याचबरोबर लखनौमध्ये कोणी विद्रोह केलं, कुंवरसिंहचा विद्रोह कुठं होता, तो कुठला जमीनदार होता, त्याच्यावर येऊन गेलेत प्रश्न. आता 57चा विद्रोह अभ्यासत असताना तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बेस या ठिकाणी ठेवा. महाराष्ट्र बेस, तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे विद्रोह झाला आणि त्या काळामध्ये मुंबई प्रांत जो होता त्या मुंबई प्रांतात, नागपूर प्रांतामध्ये, मुधोळचा प्रांतामध्ये, साताऱ्यामध्ये, त्याचबरोबर जामखिंडीमध्ये कुठे कुठे विद्रोह झाले, त्या विद्रोहाचं नेतृत्व कोणी कोणी झालं, सावंतवाडीमधला कोणी केलेलं आहे, तर यावर थोडंसं या ठिकाणी काम करा. 1857चा विद्रोह मोस्ट इम्पॉर्टंट, परंतु तो अभ्यासत असताना महाराष्ट्र बेसच आपण अभ्यासणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना मला हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता इथं पाहायला भेटतं राष्ट्रवादाचा उदय. 1857च्या विद्रोहानंतर भारतात जो राष्ट्रवादाचा उदय झाला म्हणजे कधीपासून कधीपर्यंत, तर 1857 पासून ते 1885 पर्यंतचा भारत हा घटक आहे, लक्षात घ्या. 1857 पासून ते 1885 पर्यंतचा भारत, तर या घटकावर आयोग प्रश्न विचारत असतोय. मग हे प्रश्न कसे असतात, कधी कधी व्हॉइसरॉयच्या माध्यमातून येतात, मेयोबद्दल विचारलं जातं, कधी लॉर्ड लिटन बद्दल विचारलं जातं, तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. त्याचबरोबर हा तर एकदम फेमस आहे की म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याआधीच्या राजकीय संघटना, त्यावर प्रश्न विचारले जातात. खास करून महाराष्ट्रामधल्या संघटना ज्या आहेत मुंबई प्रांतातल्या, त्या व्यवस्थित करा बरं का. आता बघा, मुंबई प्रांतातल्या राजकीय संघटना करत असताना ठाणे असोसिएशन, वसई असोसिएशन कुणी स्थापन केली हे माहिती असणं पाहिजे. पुणे असोसिएशन कुणी स्थापन केली, पुन्हा सार्वजनिक सभा नेमकी कोणाची होती आणि काय त्याचा उद्देश होता, गवा जोशी जे आहेत सार्वजनिक काका, त्यांच्याबद्दल डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांनी स्थापन केलेल्या स्वदेशीच्या संबंधित असणाऱ्या संघटना किंवा महिलांच्या संदर्भात असणाऱ्या संघटना, तर त्या व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी करणं गरजेचं. तर हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे, राष्ट्रवादाचा उदय. आणि या उदयामध्ये पण आपण बेस कुठला ठेवा, तर यामध्ये पण महाराष्ट्र बेस त्या ठिकाणी ठेवा. राष्ट्रवादाचा उदयाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गव्हर्नर जनरल हा बेस या ठिकाणी इथं ठेवा. 1857चा विद्रोह आणि महाराष्ट्र बेस आणि राष्ट्रवादाचा उदय, महाराष्ट्र बेस, त्यातल्या त्यात मुंबई प्रांतातल्या राजकीय संघटना त्या व्यवस्थित त्या ठिकाणी करा. ठाणे असोसिएशन, वसई असोसिएशन, पुन्हा सार्वजनिक सभा, या अत्यंत इम्पॉर्टंट घटक आहे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे, कारण यावर जर आपण पाहिलं तर आयोगानं बघा 2013ला 3 प्रश्न विचारले, 2015ला 4 प्रश्न आहेत, 2016ला 5 प्रश्न आहेत, 2017ला 4 प्रश्न आहेत आणि मग 2018ला 3 प्रश्न आहेत, परत 2023ला 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे किती इम्पॉर्टंट घटक आहे बघा. 3, 4, 5, 4, 3, 2, तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठली परीक्षा द्या, 1857चा विद्रोह विचारला जातो, व्यवस्थितरित्या त्याच्यावर काम करा. काँग्रेसपूर्वी राजकीय संघटना त्या एक व्यवस्थित करा. आता बघा, त्यानंतरचा घटक आहे स्वातंत्र्य चळवळ आपली स्टार्ट होतीये. मग स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसची स्थापना आणि मवाळ व जहाल असा एक घटक आहे.
काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचं सगळं पहिलं अधिवेशन तोंडपाठ करून टाका. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचा जो अप्रोच होता तो व्यवस्थितरित्या पहा. काँग्रेसचं पहिलं अधिवेशनामध्ये WC बॅनर्जीनं जे एकूण 9 प्रस्ताव मांडले ते 9 प्रस्ताव व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. आपल्या बॅचमध्ये आपल्या नोट्समध्ये सगळ्या ते 9 प्रस्ताव दिलेले आहेत, तर ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. 9 प्रस्ताव जे आहेत, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन खूप इम्पॉर्टंट. आणि त्याचबरोबर काँग्रेसची सुरुवातीची 5 अधिवेशनं त्यातल्या एक एक बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या, एक एक बाबी. आयोगाला जर प्रश्न काँग्रेसच्या अधिवेशनावर विचारायचा असेल तर पहिल्या 5 अधिवेशनावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर ते पहिले 5 अधिवेशन कुठं अधिवेशन झालं, त्याचा अध्यक्ष कोण होता, आणि त्याचबरोबर ते कोणत्या वर्षी अधिवेशन झालं, आणि त्या अधिवेशनात काय नवीन आउटपुट या ठिकाणी आलं, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सामाजिक परिषद कोणत्या अधिवेशनात स्थापन झाली, कोणत्या अधिवेशनानंतर विभक्त झाली. त्याचबरोबर पुढे तुम्ही पाहू शकता डेक्कन सभेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ब्रिटिश इंडिया कमिटी जी आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1889ला जे मुंबईमध्ये अधिवेशन झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदाच 10 महिला सहभागी झाल्या, त्यांची नावं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इथे अशा प्रकारचा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करावा लागणार आहे. आणि अभ्यासात असताना काँग्रेसची सगळीच अधिवेशनं केली तरी चालणार आहे, परंतु सगळी अधिवेशनं कुठली करायची, जे इम्पॉर्टंट आहे अशी. मग इम्पॉर्टंट आहे अशी कुठली, तर अशी अधिवेशनं करा की ज्या अधिवेशनाचा अध्यक्ष ब्रिटिश होते, इंग्रज होते एक. अशी अधिवेशनं करा ज्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लोक अध्यक्ष होते, मुस्लिम व्यक्ती त्या अधिवेशनाचा अध्यक्ष या ठिकाणी राहिलेला आहे. ती अधिवेशन म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला ते मुस्लिमांची नावं तरी माहिती असली पाहिजे, इंग्रजांची नावं तरी माहिती असल्या पाहिजे, कोणकोणते इंग्रज कोणकोणते मुस्लिम लोक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर तुम्हाला अशी अधिवेशनं करा की ज्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, जसं की 1905चं अधिवेशन, 1906चं अधिवेशन, 1895चं अधिवेशन, 1907चं सुरतचं अधिवेशन, त्यानंतर 1908चं अधिवेशन, त्यानंतर तुम्ही पाहू शकता 1915चं अधिवेशन. 15चं काय इम्पॉर्टंट आहे, कारण मावळांनी जहालांना एंट्री दिली काँग्रेसमध्ये. त्यानंतर 1916 आहे, 1917 आहे, 1920चं अधिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे, 1924 बघा 2024चा पेपर आहे, म्हणजे 1924चं अधिवेशन इम्पॉर्टंट आहे, जे बेळगावमध्ये झालं. महात्मा गांधी अध्यक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर ते आहेत. तुरुंगाच्या दारात नावाचं तिथं नाटक लिहिलं गेलं, ते केलं गेलं मामा वरेरकरांचं, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. मामा वरेरकरांवर मागील वर्षी प्रश्न विचारला होता, तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी अप्रोच ठेवा. तर गांधी खूप इम्पॉर्टंट आहे, 1924 नंतरचा भारत तो व्यवस्थित करा. तर या प्रकारे अधिवेशनं अशीच केली पाहिजे ज्या अधिवेशनात काही महत्त्वाचं आउटपुट या ठिकाणी आलेलं आहे, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. ठीक आहे, तर हा एक घटक आहे. आता गांधी युगातील राजकीय चळवळ लक्षात घ्या. तर गांधी युग जे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गांधी युग जर आम्ही पाहिलं तर सध्या आम्ही त्या गांधी युगाच्या 100व्या वर्षामध्ये आहोत. ठीक आहे, 1920 नंतर गांधी युगाला सुरुवात झाली. मग आपण 100 वर्ष पार केलेली आहे. गांधींची राजकारणामध्ये एंट्री करून 100 वर्ष पार केली. आता मग या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हा एक अप्रोच या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ. मग कोणकोणत्या राष्ट्रीय चळवळी, एक तुमचं असहकार चळवळ, दुसरं स्वराज्य पक्ष व्यवस्थित करा, स्वराज्य पक्ष त्यामध्ये येतोच आहे, तर तो व्यवस्थित करा. त्यानंतर तुमचा सविनय कायदेभंग चळवळ आहे, त्याचबरोबर तुमचं वैयक्तिक सत्याग्रह आणि चले जाऊ चळवळ. तर हा अभ्यास करत असताना यामध्ये काय करायचं ते नीट लक्षात घ्या की गांधी युगाचा अभ्यास करत असताना तुम्ही त्या घटना त्यांची कालानुक्रमे मांडणी करा, अशा प्रकारचा प्रश्न येत असतो. मग सायमन कमिशन आधी आहे की नेहरू रिपोर्ट आधी आहे की गोलमेज परिषद आधी आहे की पुणा करार आधी आहे, तर तो घटक व्यवस्थित करा. कारण क्रोनॉलॉजी लावा, कालानुक्रमे मांडणी करा, अशावर प्रश्न विचारत असतात पूर्व परीक्षेला. त्यामुळं गांधी युगामध्ये कधी काय घडलं आणि कोणती घटना आधी घडली आणि कोणती घटना नंतर घडली, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चौराचौरी आधी आहे की स्वराज्य पक्ष आधी आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. तर तो अप्रोच तुमचा या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हा घटक खरंच व्यवस्थित त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. गांधी युग. ठीक आहे, आता सर्वात इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, गांधी युग अभ्यासत असताना गांधी युगातील चळवळी यांच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गांधी युगातील चळवळी,
मग कोणकोणत्या चळवळी आहेत? तर गांधी युगात असणारी क्रांतिकारी चळवळ, गांधी युगात असणारी दलित चळवळ, गांधी युगात असणारी ब्राह्मणेतर चळवळ, गांधी युगात असणारी तुमची आदिवासी चळवळ जी आहे, तर गांधी युगातील आदिवासी चळवळ, गांधी युगातील महिलांची चळवळ जी आहे, तर त्या सगळ्या चळवळी आपल्याला अभ्यासाव्या लागणार. ट्रेड युनियन चळवळ, कामगार चळवळीमध्ये अगदी नारायण मेघाजी लोखंडेपासून करण्याची आवश्यकता नाही, मात्र ट्रेड युनियन जे आहे तर त्या ट्रेड युनियन चळवळ त्यांच्यावर थोडंसं आपण या ठिकाणी काम करा. साम्यवादाची चळवळ जी आहे, समाजवादाची चळवळ, तर त्या ज्या छोट्या छोट्या चळवळी आहे ना त्या व्यवस्थित करा. परत रिपीट करतो मी, एक तर दलित चळवळ करा, त्याचबरोबर ब्राह्मणेतर चळवळ व्यवस्थित करा, शेतकरी चळवळ व्यवस्थित करा, त्याचबरोबर अगदी 1875चा दख्खनचे दंगे, आता ते झालं म्हणजे खूप जास्त चघळले आणि त्यातला बरेचसे वेळा प्रश्न येतात पण विद्यार्थ्यांना त्याचे उत्तरं पण येतात. 1875चे दख्खनचे दंगे, आता त्याच्याही पुढे जावा ना, एका आंदोलन करा, दरबंद आंदोलन या ठिकाणी करा, है ना, तर ते सगळे आंदोलन, शेतकरी आंदोलनं ती व्यवस्थित करा, ट्रेड युनियन आंदोलन, साम्यवादी समाजवादी चळवळ जी आहे तर ती व्यवस्थित या ठिकाणी करून ठेवा. आता की हे प्रश्न विचारतील बरं का, ते व्यवस्थित या ठिकाणी असलं पाहिजे. राष्ट्रीय चळवळ, आता बघा महत्त्वाची व्यक्तिमत्वे, आता हे आहे पर्सनॅलिटी कल्टवरची प्रश्न. महत्त्वाची व्यक्ती, जसं की महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, लाला लजपत राय आहे, लोकमान्य टिळक या ठिकाणी आहे, स्वतः महात्मा गांधींवर या ठिकाणी प्रश्न असतात, आंबेडकरांवर प्रश्न विचारले जातात, बाबासाहेब आंबेडकरांवर असतात. त्याचबरोबर इथं तुम्ही थोडंसं पाहिलं सुभाषचंद्र बोसवर आहे, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याबद्दलचे प्रश्न असतातच. मग आता यांचा अभ्यास करत असताना काय काय कसा अभ्यास केला पाहिजे, तर यांचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या की तुम्ही महात्मा गांधींनी लिहिलेली ग्रंथ, महात्मा गांधींनी लिहिलेली वर्तमानपत्र ते अभ्यास करा. ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी कोणकोणती आंदोलनं उभारली. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासत असताना बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा, त्यांच्या ज्या काही विविध डिग्र्या, कोणकोणत्या विषयांमध्ये डिग्र्या त्यांनी मिळवलेल्या आहेत, त्यांनी जे आंदोलनं केलं त्यांची क्रोनॉलॉजी, त्यांनी सुरुवातीला जे वर्तमानपत्र काढली ती वर्तमानपत्र, त्यांचे संपादक कोण कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांची नावं लक्षात ठेवा, त्या ग्रंथांची क्रोनॉलॉजी या ठिकाणी लक्षात घ्या, तर ते व्यवस्थित करा. डिस्कवरी ऑफ इंडिया, ऑटोबायोग्राफी वगैरे वगैरे जे पण त्यांचं ग्रंथसंपदा आहे ती व्यवस्थित या ठिकाणी करा. सुभाषचंद्र बोस अभ्यासत असताना आझाद हिंद सेनेमध्ये सुभाषचंद्र बोसची भूमिका काय नेमकी राहिलेली आहे तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी शालिग्राम प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. तर पर्सनॅलिटी, ज्या ग्रेट पर्सनॅलिटीज होत्या स्वातंत्र्य चळवळीतल्या, ग्रेट पर्सनॅलिटीज कोणत्या होत्या हे सांगण्याची मला माझ्यावर वेळ आणू नका तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती आहे सर्व ग्रेट पर्सनॅलिटी कोणते, तर त्या ग्रेट पर्सनॅलिटीजवर या ठिकाणी काम करा व्यवस्थितरित्या. ठीक आहे. याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासावंच लागणार आहे, ते म्हणजे सांप्रदायिक राजकारण. लक्षात घ्या, सांप्रदायिक राजकारणावर सध्या प्रश्न विचारला जातोय. सांप्रदायिक राजकारण जे आहे हे सांप्रदायिक राजकारणावर सध्या प्रश्न विचारला जात आहे. मग या सांप्रदायिक राजकारणाशी संबंधित असणारे जे लोक आहेत त्यांची नावं, त्यांनी निर्माण केलेल्या संघटना आणि त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा ती व्यवस्थित या ठिकाणी करा. ठीक आहे. तर ते व्यवस्थित या ठिकाणी असणं गरजेचं, म्हणजे त्या संघटना स्थापन झाल्या आणि त्या संघटनांचे अधिवेशन कुठे कुठे काय काय झाले तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग यामध्ये मुस्लिम सांप्रदायिकवाद तो येतो, तो एक महत्त्वाचा आहे. आणि याचबरोबर तुम्हाला हिंदू महासभा, RSS यांची स्थापना, त्यांची अधिवेशनं आणि त्या काळातले जे ग्रेट पर्सनॅलिटीज या ठिकाणी होते सांप्रदायिक राजकारणामध्ये, पण जे ग्रेट पर्सनॅलिटीज होते त्यांनी काय नेमका अप्रोच या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यांनी कोणती ग्रंथ लिहिलेली आहेत, तर ते व्यवस्थित या ठिकाणी आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आता शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया की महाराष्ट्राचा इतिहास. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे प्रश्न आलेले आहेत ते समाज सुधारकांच्या अँगलने आलेले आहेत. मग समाज सुधारक अभ्यासत असताना आपण कोणकोणते महत्त्वाचे सुधारक करणं गरजेचं आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी समजावून घेऊया. आता वास्तविकता की असे समाज सुधारक करा की ज्या समाज सुधारकांनी त्यांच्या संपूर्ण जीवन काळामध्ये काही महत्त्वाची ग्रंथ लिहिली, काही महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, या सर्व समाज सुधारकांवर काम करायचं आहे. जसं की
सुरुवातीचे समाजसुधारक अभ्यासत असताना बाळशास्त्री जांभेकर आहे, दादोबा पांडुरंग तरखटकर आहे, गो ग आगरकर या ठिकाणी आहे, र धो कर्वे या ठिकाणी आहे, पुढे महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी आहे, फुल्यांची सत्यशोधक चळवळ सत्यशोधकी जलसे या ठिकाणी आहे, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर आहे, याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी आहे, याचबरोबर आपण रघुनाथ धोंडो कर्वे एक महत्त्वाचे आहे, ते एक अभ्यासणं गरजेचं आहे. महिला सुधारकांमध्ये पंडिता रमाबाई मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. पंडिता रमाबाई त्यांना विसरून चालू नका, त्यांच्यावर कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख यावर्षी जरूर या ठिकाणी करा. पंजाबराव देशमुख ते व्यवस्थित या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यावर सातत्याने प्रश्न येतात आणि खास करून मी तुम्हाला इथं या ठिकाणी सांगेल की 1924ला बाबासाहेब आंबेडकर 24-25च्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली एक संघटना बहिष्कृत हितकारणी सभा, तर त्या बहिष्कृत हितकारणी सभेवर आणि पुढे 1927 स्थापन झालेली समाज समता संघ या महत्त्वाच्या संघटनांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. 1924-25च्या दरम्यान म्हणजे असं समजा 1924 पासून ते 1930 पर्यंत ज्या ज्या काही सामाजिक धार्मिक संघटना स्थापन झाल्या, राजकीय संघटना स्थापन झाल्या, त्या व्यवस्थित आपल्याला कराव्या लागणार आहेत. तर या प्रकारे ॲप्रोच ठेवून तुम्ही या ठिकाणी सामोरं जावा. म्हणजे मी तुम्हाला शेवटी काय सांगेल बघा, शेवटी मी तुम्हाला हे सांगेल, प्राचीन भारताचा इतिहास अत्यंत व्यवस्थित करा. मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये मुघल इंडिया, आर्ट अँड कल्चर, ग्रंथसंपदा त्यावर या ठिकाणी काम करा. दक्षिण भारतातल्या बहमनी साम्राज्य जो आहे त्याच्यावर या ठिकाणी काम करा. आणि मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत असताना, आधुनिक भारताचा अभ्यास करत असताना तुम्ही 1857च्या विद्रोहानंतरचा भारत तो व्यवस्थित या ठिकाणी करा. आणि तो करत असताना महाराष्ट्र बेस अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 57च्या विद्रोहात महाराष्ट्राचं योगदान, काँग्रेसपूर्व राजकीय संघटनेमध्ये महाराष्ट्राचं योगदान, काँग्रेसच्या अधिवेशनात महाराष्ट्राचं योगदान, त्याचबरोबर गांधी युगातील विविध चळवळीत महाराष्ट्राचं योगदान, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीमध्ये ज्या विविध चळवळी आल्या, दलित चळवळ, ब्राह्मणाची चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळ, साम्यवादाची चळवळ, समाजवादाची चळवळ, क्रांतिकारी चळवळ, तर या चळवळींमध्ये महाराष्ट्राचं जे कॉन्ट्रीब्युशन आलं ते व्यवस्थित आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आशा आहे की तुम्हाला हे सगळं लेक्चर्स या ठिकाणी समजलं असेल आणि एक प्रकारा ॲप्रोच पण डेव्हलप या ठिकाणी झाला असेल. लक्षात घ्या, सध्या डिस्काउंट सुरू आहे आपल्या बॅचेसवर, 50% डिस्काउंट. राज्यसेवा आणि कंबाईनची एकत्रित तयारी करायची असेल आणि तसं ध्येय तुमचं या ठिकाणी असेल तर ही आपल्या ॲप्लिकेशनवर अत्यंत बेस्ट बॅच आहे, बेसिक टू ॲडव्हान्स बॅच. ही बॅच 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. यामध्ये तुम्हाला एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, सोशल रिफॉर्मर आणि आफ्टर इंडिपेंडंट हे सगळंच तुमच्या या ठिकाणी होईल. आणि 2025ची जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी तयारी करतात, आत्तापासून जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी एक बेसिक फाउंडेशन होईल या बॅचच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही आता अभ्यास करत असताना ही बेसिक फाउंडेशन बॅच आपल्या हाताशी जरूर या ठिकाणी ठेवा. या बॅचमध्ये जे नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्याच्या बाहेर जनरली प्रश्न या ठिकाणी विचारला जात नाही, लक्षात घ्या. तर व्यवस्थितरित्या ही बॅच या ठिकाणी तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं असेल तर ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. सक्ती बिलकुल या ठिकाणी नाही. सध्या त्याच्यावर डिस्काउंट सुरू आहे, त्यामुळं साधारणतः 31 डिसेंबरपर्यंत हा डिस्काउंट या ठिकाणी आहे. तर तुम्ही 50%मध्ये वर्षभरासाठी इतिहास या विषयाचं टेन्शन तुमच्या या ठिकाणी अलिप्त होईल. राज्यसेवा पूर्वला पण उपयोगी आहे, राज्यसेवा मुख्यला पण उपयुक्त आहे. राज्यसेवा पूर्वाची आत्ता करायची, नंतर मेन्सला वेगळं बॅच करायची गरज नाही. एकच बॅच घ्या ज्यामध्ये सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण या सगळ्या प्रकारचं महत्त्वाचं सेशन घेतलं. आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर्स या ठिकाणी पटलं असेल. नसेल पटलं कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा. हिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला कसे मिळतील यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं संपर्कात राहील असं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि तुमची रजा या ठिकाणी घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.